हुश दमले ग बाई, जरा वेळ पडते. काही हवंय? एक ग्लास पाणी आण. काय? सॉरी मला वाटलं काय मी माझ्याच घरी आहे. तुमच्या घरी असा सोफा तरी आहे? याच्यापेक्षा मोठा आहे. काय सांगता? मग कुठून आणला? खालच्या माळ्यावरचे ते जोशी मास्तर आहेत ना, त्यांनी नवीन सोफा घेतला आणि जुना सोफा विकायला काढला. मी गिरायकच लागू दिला. काय? म्हणजे गिरायकच लागलं नाही. मग मीच म्हटलं कशाला उगाच घरात अडचण, मीच घेऊन जाते बाया. हाय पूजा, कशी आहेस? नाही ग, घरीच आहे. बघ, काय सांगतेस? तू येतेस? अरे, कुणाचा फोन आहे? माझी मैत्रीण पूजा. ओके ओके, एक मिनिट. तुम्हाला कसला नसतं जाऊ कशा? पूजा म्हणजे तीच ना, कमला सोसायटी मधली? हो हो, तुम्ही ओळखता तिला? चांगलंच. इकडं या. अहो, ती पूजा ना काहीच काम करत नाही. काहीच कळलं नाही हो, जरा मोठ्याने बोला. ती पूजा नंबरची चोर आहे, चोर. काही का बोलता? चांगली आहे ती. हा, चांगली म्हण. इकडं या. इकडेच आहे, बोला. अहो, ती पूजा ना तुमच्यासारखे भोळ्या पोरींशी मैत्री करते आणि घरात घुसते. ती येऊन गेल्यानंतर घरातल्या वस्तू गायब होतात ना, चमचा, कपशी, फुलपात्र. हो, ती आल्यावरच नाही, ती नाही आली तरी गायब होतात. आणि तुम्ही आल्यावर पण असते. काहींची नजरच वाईट असते. तुम्ही सांभाळून आणि जातो इकडे झाडून नेऊन ठेवते कोपऱ्यात. नाही तर परत म्हणायला नको ही बाई काहीच काम करत नाही. हुश, दमले ग. बस जरा तो टीव्ही लावा. कशाला? कामं पडली आहेत. आता आमचे हे येतच असतील. ओ येऊ द्या की मग. नवऱ्याच्या एवढं पुढे पुढे गेलं की नवरे डोक्यावर बसतात. आता त्या सुमनचंच घ्या ना. इकडं या. हात बाहेर गेलाय नवरा. अहो, मला ही खुसफुस नाही कळत, जरा मोठ्याने बोला. तुमचा नवरा पण हात बाहेर गेलाय. मी आलो पडलो मला लागलं. अय्या, तुम्हाला लागलं का कुठे? नाही नाही, नक्की ना? नक्की नक्की. बरं, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा करते. मला पण टाका घोटभर. तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. बघू बघू काय आणलंय ओ, पिशवीत. शांता मावशी, तुम्ही का घेतला? तिच्यासाठी आहे ते. असाच सरप्राईज द्यायचा तो सिरियल मधला सोनलचा नवरा. खरं लफडं कळाल्यावर झाली सोनलला खरी सरप्राईज. तुम्ही गप्प बसाव. काय आणलंय? तुला एक्सपोर्टकडचा मावा केक खूप आवडतो ना, तोच आणलाय. ओ शांता मावशी, तुम्ही किती रडला तरी हा केक तुम्हाला नाही मिळणार. तुम्हाला काय झालं रडायला? बाबा केक बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली. गेले, वरती गेले. कसे काय? सॅड स्टोरी आहे हो. आधी तो बाबा केक खाते मग सांगते. ओ बघता काय, लावा की कानाला. हा हॅलो बाबा. नाही हो, कामाला आलते. काय मग काही चुकतायत का आपल्याला? नाही हो, काहीच खाल्लं नाही. कसं तरी होतंय बघा. घरी आलं खिचडी खाते. ऑर्डर करून ठेवा. ओ बघता काय, ठेवा की. तुमचा बाप केक खायच्या आधी मेलेला होता ना? ते आपले हे हो, यांचे बाबा मामांजी. बरं, तुम्ही बसा, मी स्वयंपाकाचं बघते.
चला हो. अगं हो, तुला सांगायचंच विसरलो. ताई येते परवा मुलांना घेऊन. काय सांगता? ताई येते? अरे वा, मावशी ऐकलत ना, यांची ताई येते. तुमची जरा जास्त मदत लागेल बरं का, बाजारातून अजून सामान आणायचं आहे. ओ कशाला करताय एवढं? चांगले येतो त्या. चांगल्या म्हण. ओ तुम्हाला म्हणून सांगते, त्या सुखी संसाराला सुरुंग लावतात. त्यांना कौतुक फक्त स्वतःच्या भावाचं. तुम्ही किती केलं तरी परक्या. मग आता काय करू? सांगा तुमच्या नवऱ्याला तुमची बहीण माझ्या घरात चालणार नाही म्हणून. ठीक आहे, ठीक आहे? ठीक आहे. अहो, अशी कशी ताई येते न सांगता? आता मी काय करू? तूच विचार तुझ्या बहिणीला. माझ्या बहिणीला म्हणजे? अगं ताई येते ती म्हणजे तुझी, माझी नाही. काय सांगता? माझी ताई येते, माझी ताई येते. मावशी, मावशी ऐकलत ना, माझी ताई येते. चला पटकन ताईला लागूया. ताईला फोन लावते. हॅलो ताई. इकडं या. अहो बायकोची बहीण येते आणि तुम्ही खुशाल येऊ देताय वर. ओ त्या आपल्या नवऱ्याचं मोठेपण दाखवणार, तुम्हाला कमी लेखणार, वरून तुमचा अपमान करणार. कसं आहे तुमचा सुखी संसार म्हणून मी बोलले बया. माझ्या नवऱ्याला काय सांगितलं ते ऐकलं मी. यापुढे या घरात कामांशिवाय इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. नाहीतर उद्याच काढून टाकेन कामावरून. उद्याचा उद्या बसू, इथं आजची गॅरंटी नाही. आणि मोठे कामावरनं मला काढून टाकायला कोण मिळतं बघू दुसरं. बघितलात, बघितलात, हे सगळं तुमच्या आई वडिलांमुळे होतंय. ते गेले तिकडे देवदर्शनाला. त्यांना म्हणावं, त्या देवाला शोधून झालं असेल तर या इकडे. देवाचा शोध